मग तुम्ही जग का घेतलं? मग त्याच्यात मम्मा पाणी बॉटल आहे. बोलू नको तू इकडे ये आता मध्ये मध्ये बोलू नको. শুধু আলোচনা হবে। हॅलो हॅलो डाकोरे सर, माझा आवाज येतोय? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का? मला कुठे सांगितलं तर अच्छा, या आपल्या संवादाला सुरुवात करायला सोपं जाईल। कृपया माझा आवाज येत असेल व्यवस्थित तर मला तशी थोडीशी कमेंट दिली खाली तर आपण आजच्या या संवाद सत्राला सुरुवात करूया। सर्वांना जोहार। जय भीम, जय आदिवासी। भारत शिरसाट, यस सर, आवाज येतोय ऐकायला व्यवस्थित, ओके। जय आदिवासी रोहित गावा। बंद कर। उलगुलान एक साहित्य चळवळ, धन्यवाद, आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं। डाकोरे सर, मला काही सूचना असतील तर आपण सांगितलं तर बरं होईल, म्हणजे आपण आजच्या या संवादाला सुरुवात करूयात। तशा काही सूचना असतील तुम्ही दिल्या तर मला पुढच्या दृष्टीने, व्यक्त होण्याच्या दृष्टीने थोडंसं मार्गदर्शक ठरेल। ओके, कार्यक्रम सुरू करा असं आयोजकांचं या ठिकाणी अशी सूचना आलेली आहे। माझा आवाज तुम्हा सर्वांना व्यवस्थित ऐकू येतोय असं बऱ्याच जणांचे या ठिकाणी प्रतिक्रिया आलेल्या आहेत। तर सर्वप्रथम उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवरून आज या ठिकाणी मला सर्व उलगुलान एक साहित्यिक चळवळ या ग्रुपवरील आणि एकूणच या एका वैचारिक चळवळीमध्ये सहभागी असलेल्या सर्व श्रोत्यांशी या ठिकाणी संवाद साधण्याची विनंती आमचे मित्र कवी सखाराम डाकोरे सर यांनी केली। आणि खरं तर त्यांनी अनेक वेळा मला या संदर्भाने निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही कारणास्तव मला या ठिकाणी येता आलं नाही। परंतु उशिराने का होईना या ठिकाणी मला संवाद साधता येतोय, हे एक माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे।
खरं तर आमचे मित्र बाळू बुद्धवंत जिंतूरवरून या ठिकाणी बघतायत. खरं तर आपण या ठिकाणी जो आजचा संवाद करणार आहोत असाच प्रतिक्रियात्मक आणि एकेरी न होता आपला संवादाचा सेतू बांधला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने जशा जशा प्रतिक्रिया येतील, जसं जसं मला माझे काही मुद्दे मांडायचे त्या पद्धतीने मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन. सर्वप्रथम या फेसबुक पेजवर येण्यासाठी मला जो आग्रह केला आणि त्यांनी आग्रह केल्यामुळे मी टाळू शकलो नाही असे माझे खरं तर मला साहित्याच्या प्रांतामध्ये घडवणारे, माझी कविता घडवणारे माझे पहिले गुरु, जे ज्यांनी माझ्यामधील कविता शोधून देण्यासाठी मला खूप मदत आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, असे माझे गुरु जे आज वसई स्थित वसईच्या एका महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत, प्राध्यापक डॉक्टर शत्रुघ्न फड सर. खरं तर माझ्या आत एक कविता दडलेली होती किंवा ती कविता खऱ्या अर्थाने बाहेर काढण्यासाठी किंवा ती कविता मला त्या कवितेची ओळख करून देण्यासाठी खरं तर सर्वात मोठा म्हणजे वाटा जो कोणाचा आहे तर तो शत्रुघ्न फड सरांचा आहे. आणि त्यांनी मला जे सकाराम डाखोरे सरांचे सहकारी आहेत महाविद्यालयामध्ये, ते सोबत काम करतात, त्यांनी मला जेव्हा सांगितलं त्यावेळेस तो माझ्यासाठी आदेश होता. खरं तर ती विनंती वगैरे म्हणणार नाही मी, तो आदेश होता. जेव्हा त्या माणसाने आपल्यातली कविता शोधून काढण्यासाठी आपल्याला मदत केलेली असते, ती कविता आपल्यातून चांगल्या पद्धतीने ती बोलती व्हावी यासाठी जे मार्गदर्शन केलेलं असतं, त्या व्यक्तीचा शब्द आपल्यासाठी खूप शिरोधारी असतो, प्रमाण असतो. त्यामुळे मी ते टाळू शकलो नाही आणि त्या निमित्ताने हा सगळा आजचा एक योग जुळून आलेला आहे. सर्वप्रथम उलगुलान एक साहित्यिक चळवळ, माझे गुरु शत्रुघ्न फड सर आणि माझे कविमित्र म्हणण्यापेक्षा कविमित्र तर आहेतच, परंतु मी त्यांना माझे गाववाले असं म्हणतो. गाववाले अशा अर्थाने माझं गाव आणि डाखोरे सरांचं गाव, आमच्या दोघांच्या गावाची शिव एक आहे. आणि खरं तर गावाची शिव आज जरी मी म्हणत असलो तरी आम्ही गाव शिवे बाहेरचे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आम्ही सगळे आदिवासी भटक्या विमुक्त या परिघातील किंवा या सगळ्या गावकुसाच्या परिघा बाहेरचे आम्ही आहोत. त्या अर्थाने आम्ही म्हणजे एक आहोत. एक जीव, एक जगणं, एक प्रश्न, एकच झगडा असा कायम तो आम्हा तुम्हा सर्वांचा राहिलेला आहे. असो, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अनौपचारिक सांगता येतील. सर्वप्रथम या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढच्या काही एक जी आपली संवादाची एक संवादाचा जो प्रवास आहे पुढचा एक तासाभराचा, मला जे सांगितलं गेलं एक तासभर बोलायचं आहे, या तासाभराच्या प्रवासात एकंदरीत आज जो काही विषय या ठिकाणी मी सांगितला, खरं तर कवितेने मला एक आवाज दिला आहे आणि कविताच ही खऱ्या अर्थाने एक बुलंद असा आवाज देऊन एक ठळक अशी ओळख माझी निर्माण करून देण्यामध्ये कवितेचं सर्व काही सर्वस्व आहे किंवा कवितेचंच ते सगळं देणं आहे असं मी म्हणतो. या फेसबुक पेजवरून अनेक मोठ्या मोठ्या विचारवंतांनी, लेखकांनी, कवींनी वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मोलाची अशी चर्चा किंवा त्यांचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. काही सर्वच नाही, परंतु काही चर्चांमध्ये मला सहभागी होत्या आल्याचाही मला एक आनंद आहे. खूप सारी नावं घेता येतील, पण सर्वांची नावं या ठिकाणी नाही घेता येणार. पण अतिशय महत्त्वाची काही नावं जी मला वाटतं की कॉम्रेड वाहरू सोनवणे असतील,
त्यानंतर इंद्रजित भालेराव सर असतील, प्रल्हाद लुलेकर सर असतील, डॉक्टर विष्णू ढोबळे असतील, अनेक म्हणजे नव्या जुन्या पिढीतला एक जो काही एक समन्वय, आणि प्रभू राजगडकर सर असतील, कुसुम आलाम असतील, उषा किरण आत्राम असतील, खूप नावं, एक नावांची एक जंत्रीच या ठिकाणी मला ठेवता येईल. पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट या एका फेसबुकच्या माध्यमातून निर्माण झालेली जरी ही चळवळ असेल, तरी या फेसबुकच्या माध्यमातून एक उभी राहत असलेल्या या चळवळीमध्ये आदिवासी प्रश्नांच्या संदर्भात, आदिवासी विश्वाच्या संदर्भात, आदिवासी सांस्कृतिक परिवेशाच्या संदर्भात खूप वैविध्यपूर्ण, खूप वेगवेगळ्या अंगाने या ठिकाणी ती चर्चा घडून आलेली आहे. ही एक आजच्या सगळ्या नव्याने काहीतरी या प्रश्नांवर झटू पाहणाऱ्या, या प्रश्नांवर बोलू पाहणाऱ्या, या प्रश्नांवर लिहू पाहणाऱ्या अनेकांसाठी ती मार्गदर्शक आहे आणि ती खऱ्या अर्थाने एक नवी ऊर्जा देणारी आहे असं मला या ठिकाणी जाणवलेलं आहे. खरं तर मित्रांनो, या फेसबुक पेजचं किंवा या चळवळीचं, ही एक जी काही साहित्यिक चळवळ आहे, असं जे काही उलगुलान एक साहित्यिक चळवळ असं एक जे काही या ठिकाणी याला एक शीर्षक दिलेलं आहे, किंवा एक ही जी काही याला शीर्षक म्हणता येणार नाही, पण हा एक जो काही एक ज्याला पंच लाईन म्हणूयात आपण, तर या ह्याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे, खूप काही दडलेलं आहे. याच्यामध्ये इतिहास दडलेला आहे, याच्यामध्ये वर्तमानाचे प्रश्न दडलेले आहेत, याच्यामध्ये भविष्याची दिशा दडलेली आहे. असा एक या सगळ्या चळवळीचा एक व्यापक असा पट आहे असं मला वाटतं. आता जेव्हा उलगुलान या शब्दाचा जेव्हा आपण विचार करतो, किंवा हा शब्द जेव्हा आपण उच्चार करतो किंवा उच्चारतो, त्यावेळेस केवळ तो शब्द आपण उच्चारत नाही, तर त्या शब्दाबरोबर ती एक खूप मोठी एक व्यापक अशी संकल्पना आहे असं मला वाटतं. आणि मी त्या संकल्पनेवर फार भाष्य करणार नाही, कारण अनेक वक्त्यांनी उलगुलानचा अर्थ, उलगुलानची एकूण पार्श्वभूमी, उलगुलानचा एकूण जो काही इतिहास आहे तो सांगितलेला आहे. पण जेव्हा मी एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून, किंवा एक या सगळ्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक चळवळीतला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे पाहतो, किंवा या शब्दाकडे, या संकल्पनेकडे जेव्हा मी पाहतो, ती एक खऱ्या अर्थाने एक मोठी व्यापक अशी चळवळ आहे. हा शब्द नाहीये केवळ, हा केवळ एक शब्द नाहीये, ही खूप मोठी एक व्यापक भूत, भविष्य आणि वर्तमानाला व्यापून असणारी एक व्यापक अशी चळवळ आहे. आता उलगुलान हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो, त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा डोळ्यासमोर उभा राहतो बिरसा मुंडा. म्हणजे लोक त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणतात. प्रत्येकाने काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मी त्यांना जननायक किंवा लोकनायक बिरसा मुंडा असं मी स्वतः म्हणेन. म्हणजे बिरसा मुंडा आपल्यासमोर उभे राहतात, आणि बिरसांचं जे काही योगदान आहे, म्हणजे हे योगदान स्वातंत्र्य आंदोलनातील असेल, हे आंदोलन न्यायासाठीचं असेल, हे आंदोलन हक्कांसाठीचं असेल, हे आंदोलन एकूण समग्र परिवर्तनासाठीचं असेल, मी ज्याला सम्यक परिवर्तन असं ज्याला म्हणतो. कारण कालांतराने बिरसांचा जर आपण प्रवास पाहिला, तर त्यांची बिरसाईयत नावाची पुढे एक मोठी, म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर, स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर आणि बिरसांच्या नंतर एक बिरसाईयत नावाची एक स्वतंत्र अशी एक चळवळच त्यांच्या नावावर उभी राहिलेली आहे. ज्यांना त्या बिरसाईत आले त्यांना भगवान बिरसा मुंडा असं म्हणतात, आणि त्यांचे एक खूप वेगळी खूप चांगली एक प्रार्थना सुद्धा म्हटल्या जाते. मी हे सगळं अनुभवलंय, हे सगळं बघितलंय. मी खरं तर तो बिरसा मुंडांचा जो काही एकूण आंदोलनाची जी भूमी राहिलेली आहे, त्या भूमीमध्ये मी फिरून आलेलो, मी बघून आलेलो आहे. म्हणजे हा बिरसा उलगुलान म्हटल्यानंतर बिरसा मुंडा, आणि हा उलगुलान शब्द जेव्हा साहित्यामध्ये उच्चारला जातो, त्यावेळेस आपल्यासमोर नाव येतं ते कवी भुजंग मेश्राम, क्रांतिकारी कवी भुजंग मेश्राम यांचं.
म्हणजे त्यांच्या संग्रहाचंच नाव उलगुलान होतं. आणि आजच्या माझ्या पिढीतला लिहिणाऱ्याच्या संदर्भाने जेव्हा विचार करू लागतो, तर हिंदीमधला एक आज महत्त्वाचा कवी, आदिवासी मुंडा जमातीतून पुढे आलेला तरुण कवी, कवी अनुज लुगुन यांची एक अघोषित उलगुलान नावाची कविता आहे. ती फेसबुकवर तुम्हाला वाचायला मिळेल किंवा ती तुम्हाला ऐकायला पण मिळेल. ती कविता म्हणजे मी हे का सांगतोय, तर हा एक सांस्कृतिक लढ्याचा जो काही धागा आहे, तो सांस्कृतिक लढ्याचा धागा हा काही केवळ एका ठिकाणावरून सुरू होतो आणि एका ठिकाणी थांबत नाही, तर हा अनादी अनंत, म्हणजे जेव्हापासून या आदिम जमाती सांस्कृतिक लढ्यासाठी, सांस्कृतिक अस्तित्वासाठी झगडू लागलेल्या आहेत, तेव्हापासूनचा आज तागायत, आणि जोपर्यंत त्यांचे प्रश्न संपणार नाहीत तोपर्यंत हा उलगुलान असणार आहे. असा हा काळाचा एक व्यापक पट या उलगुलान या शब्दाच्या पाठीमागे दडलेला आहे, किंवा तो त्याचा एक अंतर आत्मा किंवा त्याचं एक केंद्र राहिलेलं आहे असं मला वाटतं. खरं तर या निमित्ताने अनेक प्रश्नांची या ठिकाणी खरं तर चर्चा करता येऊ शकेल. मी जसं म्हणालो की बिरसाचा हा जो काही लढा होता, बिरसाचं जे काही उलगुलानचं सूत्र होतं ते न्याय, हक्क, स्वातंत्र्यासाठी तर होतच होतं, परंतु या सगळ्यांच्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही होतं, जल, जमीन आणि जंगलची जी काही लढाई होती, त्यात म्हणजे आदिवासी जर म्हटला, आदिवासी, भटके, जे काही रानवनी राहणारे लोक आहेत, यांचा जो लढा आहे, ज्यांच्यावर जगणं अवलंबून आहे, त्याच्यासाठीचा त्यांचा खरा लढा होता. म्हणून हा लढा आज आपण जे म्हणतो की जल, जमीन आणि जंगलची जी काही लढाई आहे, असा हा जल, जमीन, जंगलचा सुद्धा लढा होता आणि तो आहे, हे त्याचं सूत्र आहे. म्हणजे एकंदरीत या सगळ्या एका सांस्कृतिक लढ्यामध्ये, म्हणजे ह्या लढ्याला म्हणजे अनेक ज्याला काय म्हणूयात आपण, अनेक संदर्भ आहेत, त्याला अनेक पैलू आहेत. आता हा जो काही आदिवासी आणि जेव्हा मध्येच थोडासा प्रॉब्लेम आलेला होता, तर हा जो काही एक सांस्कृतिक लढा आहे, एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अनेक संदर्भाने हा जो काही लढा आहे, म्हणजे खरं तर भारतीय स्वातंत्र्याचा जेव्हा आपण उल्लेख करतो, तर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची मांडणी करताना खूप काही उणीवा इतिहासकारांच्या हातून राहून गेल्या आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. खरं तर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला आपण जेव्हा इतिहासामध्ये आपण शाळेमध्ये शिकवतो, त्यावेळेस 1857चा उठाव जो काही आहे, त्यानंतर तिथून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. परंतु मित्रांनो, म्हणजे बिरसा मुंडांचं एकूण जे काही आंदोलन जे काही आहे, हुल आंदोलन ज्याला आपण म्हणतो, आणि एकूणच साधारणपणे तो 1880-85 किंवा 75च्या नंतर, 1875 नंतरचा त्यांचा तो सगळा आंदोलनाचा काळ आहे. 1900 मध्ये तर बिरसा मुंडांचा मृत्यू झालेला आहे. परंतु मग जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास त्याच्या संदर्भाने मी हे थोडंसं का सांगतोय, खरं तर या ठिकाणी माझी निर्मिती आणि माझ्या कवितेच्या संदर्भात आणि या सगळ्या संदर्भात मला बोलायचंय. परंतु या सगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या प्रसंगी मला भारतातील भारतीय आदिवासी आणि भटके यांच्या संदर्भाने मी काही एक मांडणी कायम करत आलेलो आहे. माझा जर तुम्ही दिव्य मराठीतलं रग आणि धगधग नावाचा जो काही स्तंभ लेखन जे मी करायचो, त्या स्तंभलेखनामध्ये मी केंद्रवर्ती त्या ठिकाणी आदिवासी आणि भटक्यांचे प्रश्न आणि त्यांच्या एकूण सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मांडणीच्या संदर्भात ते लेखन केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या निमित्ताने मग साहित्य अकादमीतल्या काही आदिवासी संमेलनांसाठी असेल, NSD साठीच्या काही व्याख्यानांसाठी असेल, खरं तर मी जे टाटानगरला खूप मोठं एक ट्रायबल कॉन्क्लेव्ह भरवलं जातं दरवर्षी, भारतभरातले सगळे कलावंत, विचारवंत, लेखक सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जातं. त्या ठिकाणी मला जाण्याचा योग आला. या अनेक निमित्ताने किंवा वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्ताने आदिवासी आणि भटक्यांच्या संदर्भात मी जेव्हा विचार करू लागलो, काही एक मांडणी जेव्हा केली, या सगळ्या गोष्टी
खरं तर माझ्या दिव्य मराठीच्या त्या कॉलममध्ये उलगुलांचे तीर आणि वीर नावाचा असा एक आदिवासी आंदोलनांच्या इतिहासाच्या संदर्भातली एक प्रदीर्घाची मांडणी असलेला लेख त्या ठिकाणी मी लिहिलेला होता. किंवा कविता, आदिवासी कविता आणि एकूणच साहित्याच्या संदर्भात एक अघोषित उलगुलान या शीर्षकाचाच एक लेख त्या ठिकाणी मी लिहिलेला आहे. किंवा आदिवासी ट्रायबल कॉन्क्लेव्ह जे छत्तीसगडमध्ये भरवलं जातं त्या ठिकाणी मी महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य आणि एकंदरीत आदिवासी साहित्याच्या संदर्भानेही त्या ठिकाणी मी भाष्य केलेलं आहे. अशा अनेक निमित्ताने मला आदिवासी साहित्य, आदिवासी भाषा, संस्कृती, अशा बोली या संदर्भाने वारंवार मी लिहित आलेलो आहे, बोलत आलेलो आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की मी सांगत होतो की आदिवासी आंदोलन खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात ही आदिवासी आंदोलनाने झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जो काही मी जे म्हणालो जल, जमीन, जंगलचा जो काही लढा आहे तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीचा काळ हा आदिवासींनी उभा केलेला आहे. म्हणजे इंग्रजांना सगळ्यात पहिल्यांदा जर या देशामध्ये ही भूमी आमची आहे, इथला अधिकार आमचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढतोय, हे जे काही लढ्याचं सूत्र आहे ते हे सूत्र पहिल्यांदा आदिवासींनी दिलेलं आहे. या ठिकाणी मला विशेष करून ते नमूद करायचं आहे. या आदिवासी भटक्यांनी ते दिलेलं आहे. म्हणजे ज्यांना आज खरं तर ज्यांना या ठिकाणी त्यांच्या जगण्यासाठीच खूप मोठा संघर्ष करावा लागतोय आणि त्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची वाट पेटवली होती. ही गोष्ट खरं तर या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. म्हणून जे म्हणतोय ना मी, हा जो काही एकूण जो फेसबुकच्या माध्यमातून सुरू झालेली एक साहित्यिक चळवळ आहे ती केवळ एक साहित्यिक चळवळ राहू नये, तर ती एक व्यापक सांस्कृतिक चळवळ म्हणून पुढे उभी राहिली पाहिजे. ही एक सुरुवात आहे आणि यातून पुढे एक व्यापक अर्थाने एक सांस्कृतिक भान देणारी, सांस्कृतिक संघर्षाच्या या सगळ्या पटलावरचं एक संशोधन करणारी, इतिहासाचं संशोधन करणारी आणि एकूणच आपलं जे काही सांस्कृतिक वैभव आहे ते जगासमोर आणणारी ही एक चळवळ झाली पाहिजे. या अर्थाने मी या सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा नोंदी या ठिकाणी मी देत आहे. किंवा इतिहासाच्या संदर्भात जेव्हा मी या सगळ्या आदिवासी लढ्यांचा उल्लेख करतोय त्यावेळेस खूप साऱ्या लढ्यांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. आणि खरं तर म्हणजे जो काही इंग्रजी सत्तांच्या विरोधात, म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जो काही एक जल, जमीन आणि जंगलचा आणि या भूमीवरच्या आमचा अधिकार आहे, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, हा एक विचार घेऊन हे जे काही जल, जमीन, जंगलचे आंदोलन सुरू झाले, या आंदोलनाची सुरुवात जर मित्रांनो आपण पाहिली ना तर 1766 मध्ये पहिला लढा, म्हणजे 1766 मध्ये, म्हणजे त्याला पहाडी आंदोलन म्हणतात. सतत 12 वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा हे सकरागड आणि सरदार रमणा आहिडी हे त्यांच्या नेतृत्वाखाली, सरदार रमणा आहिडी यांच्या नेतृत्वाखाली सकरागड परिसरामध्ये हा जो काही पहाडी आंदोलनाची सुरुवात झाली, मला वाटतं इथून खऱ्या अर्थाने आमच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनाची सुरुवात आपण मानली पाहिजे. आणि त्याच्यानंतर कितीतरी विद्रोह, म्हणजे खरं तर म्हणजे विद्रोह हे आदिवासी आंदोलनांच्या संदर्भात कधीच स्वातंत्र्य लढ्या हा शब्द या सगळ्या इतिहासकारांनी का जोडला नाही, हा मला एक प्रश्न पडतो. म्हणजे ब्रिटिशांनी त्याला विद्रोह म्हटला म्हणून आपण त्याला विद्रोह म्हटलं, इथल्या सगळ्या संस्थानिकांनी त्याला विद्रोह म्हटलं म्हणून आपण त्याला विद्रोह म्हटलं. खरं तर ही त्यांच्या न्याय हक्कासाठीची एक लढाई होती, त्यांच्या भूमीची लढाई होती. हे आपण त्याला कधी स्वातंत्र्य लढ्याचं नाव दिलं नाही आणि त्याला आपण विद्रोह, जर तुम्ही जर पाहिलं ना, पहाडियांचा विद्रोह, दामीन विद्रोह जो 1780 ते 1791, 11 वर्ष, म्हणजे तब्बल कमी अधिक नाही त्या काळामध्ये पहाडी आंदोलन हे 15 वर्षाहून अधिक चाललेलं आहे. मध्य भारतातलं पूर्ण एकूण असा प्रदेश या आंदोलनाने प्रभावित झालेला होता. दामीन विद्रोह, संथाल विद्रोह, वायनाड आंदोलन, म्हणजे आता आमच्या महाराष्ट्रामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं जे काही आंदोलन म्हणण्यापेक्षा त्याला विद्रोह, उमाजी नाईकांचा जो काही लढा उभा राहिला होता, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आपण ज्याला महाराष्ट्रात म्हणतो, त्या याला काय तर तो एक कुठल्या तरी गुन्हेगार जमातीमध्ये जन्माला आलेला
किंवा त्या सगळ्या समुदायामध्ये भटक्या म्हणजे आदिवासी आणि भटक्यांना का हे आंदोलनं मोडून काढण्यासाठी आणि त्यांना कायमचा एक पाबंद घालण्यासाठी आदिवासींच्या जल जमीन जंगलचा कायदा ब्रिटिशांनी केला आणि भटक्या विमुक्तांसाठी या लढाऊ जमातींसाठी जन्मजात गुन्हेगार जमातीचा कायदा केला. आणि ह्या सगळ्या लढ्यांवर किंवा ह्या सगळ्या लढ्यांचा बिमोड करण्यासाठी म्हणजे इंग्रजांनी तर केला पण त्यानंतर काय आपण ज्या देशामध्ये राहतो या देशातल्या अनेक ज्या काही दमनकारी यंत्रणा आहेत त्यांनी सुद्धा केलेला आहे. म्हणजे म्हणून मी हे का सांगतोय की ह्या सगळ्या आदिवासी लढ्यांना या सगळ्या जनलढ्यांना सगळ्यांना विद्रोह असं म्हटलेलं आहे. आणि विद्रोह का म्हटलं? ठीक आहे, तो आम्ही मान्य केला, आम्ही विद्रोह केला. आणि जेव्हा आम्हाला न्याय मिळत नाही तेव्हा व्यवस्थेच्या विरोधात हस्तक्षेप नोंदवणे, व्यवस्थेच्या विरोधात बोलणे, त्याला तुम्ही जरी विद्रोह म्हणत असाल तर ती आमच्या न्यायाची लढाई आहे. ही भूमिका घेऊन हे सगळे लढे उभे राहिले. कोल विद्रोह असेल, हुल विद्रोह असेल, सिद्धू कानू विद्रोह असेल, असे कितीतरी विद्रोह, अशा कितीतरी विद्रोहांची नावं आपल्याला सांगता येतील. मग ते गारो खासी विद्रोह असेल पूर्वोत्तरामध्ये, फुकन बरुआ हा विद्रोह असेल, नागा संग्राम असेल आणि एकूणच म्हणजे जारवांचा असेल, सगळ्या भारतभर सर्वत्र हे जनलढे उभे राहिले होते. आणि इतिहासाने त्याची काय नोंद घेतली याचं पुन्हा एकदा पुनर्संशोधन आपल्याला या निमित्ताने करायची आवश्यकता आहे. म्हणजे हा सगळा एक आता या उलगुलान या शब्दाचा अर्थ काय आहे तर अनेकांनी सांगितला की सर्व क्षेत्रांमध्ये जिथे जिथे न्यायाची लढाई आहे, जिथे जिथे समाज परिवर्तनाची लढाई आहे, जिथे जिथे सम्यक परिवर्तनाची लढाई आहे, तिथे तिथे हस्तक्षेप नोंदवणे, केवळ हस्तक्षेपच नोंदवायचा नाही तर जोरदार हस्तक्षेप नोंदवणे ही जी गोष्ट आहे या उलगुलांच्या या एका लढ्याच्या सूत्रामध्ये ती दडलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि या अर्थाने मी जे म्हणतोय की सर्व प्रश्नांवर, सर्व विषयांवर, सर्व क्षेत्रांमध्ये आपला इतिहास, आपला भूगोल, आपलं वर्तमान, आपलं भविष्य या सगळ्यांची पुनर्मांडणी, या सगळ्यांचा एक अन्वयार्थ शोधून नव्याने आम्हाला मांडणी करावी लागणार आहे. आणि मला वाटतं की ही जी काही उलगुलान एक साहित्यिक चळवळ आहे ती केवळ साहित्यिक न राहता ती एक व्यापक अर्थाने सांस्कृतिक चळवळ म्हणून पुढे आली पाहिजे. आणि त्याला एक मूर्त रूप केवळ एक या आभासी जगामध्ये, या फेसबुकच्या जगामध्येच तिचं एक आभासी अस्तित्व न ठेवता तिला एक व्यापक अर्थाने ती मूर्त स्वरूपातही ती अस्तित्वात आली पाहिजे असं मला वाटतं. आणि एकूणच ह्या सगळ्या भूतकाळातील इतिहासातील भटक्या विमुक्तांच्या लढ्यांनी कुठेतरी माझ्यासारख्या तांडेवाड्या वस्त्यांवर शिकलेल्या अनेक मुलांच्या समोर एक जो काही त्यांच्या मनामध्ये एक लढण्याचं एक सामर्थ्य भरलेलं आहे, लिहिण्याचं सामर्थ्य भरलेलं आहे, बोलण्याचं सामर्थ्य भरलेलं आहे. त्यातून ही लढाई, हा लढा, हा न्यायाचा लढा व्यापक होत चाललेला आहे. आणि म्हणून मी जे म्हणालो ना, कविता माझ्या अस्तित्वाचा आवाज आहे. कवितेने मला एक बोलण्याचं धाडस दिलं. आणि कविता जर कदाचित समजा मला भेटली नसती, मला ती माझ्या गुरूंनी किंवा मला मार्गदर्शन करणाऱ्या, माझ्यावर संस्कार करणाऱ्या अशा सगळ्या लोकांनी जर ती मला शोधून दिली नसती तर मी मुका राहिलो असतो. मीच नाही तर माझ्या ज्या काही अनादी अनंत काळापासूनच्या ज्या मुक्या राहिलेल्या पिढ्या आहेत तशीच अवस्था माझी राहिली असती. म्हणून मी माझ्या कवितेसाठी म्हणून एक वाचा नावाची कविता, माझी भूमिका, माझी ती जी काही एकूण आहे या लेखनापाठीमागची ती कवितेतून ती सांगितलेली आहे. खरं तर मी स्वांत सुखाय लिहिणारा कवी नाहीये, हे अनेकांना माहिती आहे. अनेक वेळा मी अनेक ठिकाणी बोललेलो आहे. मी का लिहिता झालोय तर माझ्या अस्तित्वाचा शोध मला घ्यायचा आहे, माझ्या भूतकाळाचा मला शोध घ्यायचा आहे. आणि या सगळ्या शोधाच्या वाटेवर माझ्या सोबत उभी राहिली कविता. आणि त्या कवितेनं मला बोलण्याचं धाडस दिलेलं आहे, त्या कवितेनं मला बोलण्याचं एक बळ दिलं. ती मी हजारो मुक्यांचा आवाज ती माझी कविता होऊ पाहते किंवा ती व्हावी अशी माझी स्वतःची एक कार्यकर्ता कवी म्हणून माझी एक भूमिका, माझी एक भावना राहिलेली आहे. आणि म्हणून म्हणतो की वाचा काय असते आणि ती वाचा का महत्वाची आहे. वाचा जर लाभली नसती
तर कसा मी जगलो असतो, सलमनातच अडली असती, तडफडून मेलो असतो. अशाच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, अशाच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, पोटास 2 कुटक्यांच्या केल्या असत्या राखोळ्या. काळजाळ होऊन आला टांगून सुळावर गेला, काळजाळ होऊन आला टांगून सुळावर गेला. हे जे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे, हे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे. राबणे आणि मरणे हे नितभोगाचे पाडे, लेखणीने दिला नवजन्म फोडीला टाहो शब्दांनी, लेखणीने दिला नवजन्म फोडीला टाहो शब्दांनी. अनवधू लागली वाचा करुणेची अर्थ कहाणी, अनवधू लागली वाचा करुणेची अर्थ कहाणी. ही करुणेची जी काही एक अर्थ कहाणी आहे ही या शब्दांनी उजागर केली. म्हणजे खरं तर अनेकांनी या संदर्भाने त्या सगळ्या आपल्या दुःखांच्या संदर्भात लिहिलेलं आहे. कालचे जे जे मुके आज बोलू लागले, आपुल्या दुःखांसवे आपुल्या शब्दांसवे दुःख तोलू लागले. सुरेश भटांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. कालचे जे जे मुके म्हणजे ही ज्ञानगंगा जर आमच्यापर्यंत पोहोचली नसती, वाडी वस्ती तांड्यांवर डोंगरां कपारीमध्ये जर पोहोचली नसती, तर आम्ही मुकेच राहिलो असतो. म्हणून ही जी काही ज्ञानगंगा आहे, हे जे काही एक जे काही साक्षरतेचं जे काही एक बीज आहे, आमच्या मुळांपर्यंत पोहोचवणाऱ्या त्या सगळ्या महान विचारवंतांचं, त्या सगळ्या महामानवांच्या प्रती आम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे. ही सुद्धा आमची एक व्यापक भूमिका करण्याची ही गोष्ट आहे. आम्ही आज जे काही कप्पेबंद होत चाललो आहोत, हा अमका तो ढमका तो टमका, ही जी काही आमची विभागणी केल्या जात आहे व्यवस्थेकडून, ही विभागणी, ह्या विभागणीच्या सगळ्या चौकटी आम्ही मोडल्या पाहिजे. आम्ही व्यापक झालं पाहिजे. कारण आमच्यापर्यंत ही ज्ञानगंगा पोहोचवणारे, आमच्यापर्यंत हक्क आणि न्यायाची लढाईचं एक सूत्र पोहोचवणारे ते कोणी एक नव्हते, तर अनेक वर्गातून, अनेक जाती जमातीतून, अनेक धर्मातून, सगळ्याच ठिकाणावरून न्यायाची भाषा करणारे, न्यायाची लढाई लढणारे प्रत्येक जण ते आमच्यासाठी आमचे मार्गदर्शक आहेत. म्हणून आमचा जो काही लढा आहे, आम्ही तो कप्पेबंद न करता तो आम्ही व्यापक करत नेला पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी मला विशेषत्वाने सांगायची आहे. आणि एकूणच या सगळ्या ह्याच्यावर म्हणजे मला माझ्या कवितेनं काय दिलं, मला माझ्या शिक्षणाने काय दिलं, तर मला निर्भयपणे व्यक्त होण्याचं एक सामर्थ्य जे काही आहे ते माझ्या कवितेनं दिलेलं आहे. म्हणजे माझा जो काही पहिला कविता संग्रह आला, मी जी काही सेन साईवेस म्हणजे जी लमाण बंजारा जी आदिम एक जमात आहे, जगभर देशभर पसरलेली एक आदिम जी काही जमात आहे, या जमातीची एक प्रार्थना, जे लोक म्हणजे अभावात, संघर्षात आणि सगळ्या सुखसुविधांपासून कुठेतरी दुर्लक्षिलेली आहे, असे लोक जगाच्या कल्याणाची प्रार्थना गातात. ही गोष्ट किती विलक्षण आहे, ही गोष्ट आम्ही जगाला सांगितली पाहिजे. असे अनेक जगकल्याणाच्या, अशा अनेक समाज परिवर्तनाची जी सूत्र आहेत, वेगवेगळ्या सगळ्याच जमातींमध्ये, जाती जमातींमध्ये ती जोपासलेली आहेत, ती आम्ही जगापुढे आणली पाहिजे. खरं तर ही गोष्ट म्हणजे मी जेव्हा ती गोष्ट मला कळाली, जेव्हा ते भान आलं मला, त्यावेळेस मी प्रचंड विलक्षण त्या गोष्टीने प्रभावित झालो. आणि ही गोष्ट केवळ एका जमातीची, एका समूहाची नसून ती जगाची गोष्ट आहे आणि जगाच्या कल्याणाची गोष्ट आहे. म्हणून ती सेन साईवेस आरदास, बंजारा लमाण समाजातली आरदास, ती जी काही आहे ते शीर्षक म्हणून मी ती कविता लिहिली. आणि त्या कविता लिहित असताना किंवा तो संग्रह काढत असताना माझ्या लेखनाची भूमिका त्या ठिकाणी मी मांडलेली आहे. अनेकांनी ती वाचली असेल की हा उधळलाय भंडारा, काय व्हायचं ते होऊ दे. मी जे म्हणालो ना, माझ्या कवितेने मला माझं अस्तित्व शोधाची जी काही गोष्ट आहे ती गोष्ट मला सांगितलेली आहे. मला माझ्या अस्तित्वाचा शोध कवितेने करून दिलेला आहे. केवळ माझ्या अस्तित्वाचा शोध नाही, तर माझ्या जगण्याची दिशा सुद्धा मला कवितेने दाखवून दिलेली आहे. एक ती वाट कवितेने दाखवून दिलेली आहे. आणि या सगळ्या वाटेवर जे जे काही संघर्ष आहे, त्या संघर्षाला अटळपणे उभं राहायचं आणि त्याला तोंड द्यायचं आणि निर्भयपणे व्यक्त व्हायचं, हे जे काही धाडस आहे मला ह्या कवितेनं दिलेलं आहे. म्हणून माझ्या त्या
कविता संग्रहाची भूमिका मांडत असताना ती कविताच लिहिलेली आहे की हा उधळलाय भंडारा, काय व्हायचं ते होऊ दे. ही कविता नाहीये केवळ. मी जी लिहितोय, मी जी बोलतोय, मी जे गातोय, मी जे व्यक्त होतोय, ही कविता नाहीये केवळ. ही आहेत आरोळ्या ठोकत उजेडाच्या आशेने चालती झालेली बिनभरवशाची पावले. ही कविता नाहीये केवळ. ही आहेत आरोळ्या ठोकत उजेडाच्या आशेने चालती झालेली बिनभरवशाची पावले. उजाडल्याशिवाय थांबणारच नाहीत काहीही झालं तरी. उजाडल्याशिवाय थांबणारच नाही काहीही झालं तरी. इथे नाहीत शब्दांचे कोरडे वांज बुडबुडे. इथे नाहीत शब्दांचे कोरडे वांज बुडबुडे. या पहा धापा कालच्या आजच्या. हे छातीत जळजळणार हलाहल ओतायचंय कानात व्यवस्था छिनाल रांडेच्या. या ओढलेल्या रेषा काळ्या पांढऱ्या आडव्या तिडव्या वेड्या वाकड्या. या ओढलेल्या रेषा काळ्या पांढऱ्या आडव्या तिडव्या वेड्या वाकड्या. कुणी करावी चिंता म्हणून उडवल्या नाहीत घाव धरणाऱ्या खपल्या. कुणी करावी चिंता म्हणून उडवल्या नाहीत घाव धरणाऱ्या खपल्या. ही चित्रे, या आकृत्या जात नाहीत रंग कोणतेच रक्ताशिवाय. इतक्या जखमा आमच्या अंगांगाला झालेल्या आहेत, आमच्या मनाला झालेल्या आहेत, आमच्या अस्तित्वाला झालेल्या आहेत. ही चित्रे, ह्या आकृत्या जात नाहीत रंग कोणतेच रक्ताशिवाय. चल आता बोंब मारलीच पाहिजे. चल आता बोंब मारलीच पाहिजे. हा उधळलाय भंडारा, काय व्हायचं ते होऊ दे. नाहीतरी अशी ही आपली मातीच होणार आहे की. नाहीतरी अशी ही आपली मातीच होणार आहे की. युगानुयुगापासून आमच्या अस्तित्वाची माती होत आलेली आहे. परंतु ही ज्ञानगंगा, ही ज्ञानज्योती आमच्यापर्यंत पोहोचली आणि आमच्या मेंदूत प्रकाश पडला आणि आम्ही बोलते झालो. आणि या बोलत्या होण्याच्या सगळ्या वाटेवर ह्या सगळ्या साहित्य, सांस्कृतिक सगळ्या जे काही आमच्या हाताशी असलेलं जे काही आहे, म्हणजे मी तर म्हणतो ना की गोंधळाचं गोंधळ काय आहे, एक विद्रोह आहे, एक विद्रोहाचं गाणं आहे. ह्या सगळ्या आमच्या कला, आमच्या विद्रोह, आमचे प्रश्न, आमचे दुःख, हे सगळं व्यक्त करण्याचं. किंगरी वाजवतो तो, डक्कलवार किंगरी वाजवतो, किंगरीवर तो मोर नाचवतो. तो मोर नाचवत नाही, त्याचं दुःख नाचवत असतो. हे आपण ऐकलं पाहिजे. आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लेखनावर, आपल्या सगळ्या जडणघडणीवर परिणाम करत असतात. या सगळ्या लोकांमध्ये हिंडलो फिरलो मी, या सगळ्या लोकांमध्ये जगलो आणि त्या सगळ्या लोकांच्या जगण्याचा आवाज कुठेतरी माझ्या कवितेत उतरू लागला आणि तो आवाज, त्या आवाजाने शब्दाचं रूप धारण करून कविता म्हणून ती पुढे आली. आणि एकूणच म्हणजे मी हे सांगतोय की मी जे जगलोय, जे अनुभवलंय तेच मी लिहिलंय. म्हणून माझं जगणं हे काही काल्पनिक आणि स्वांत सुख आहे आणि कोणाच्या करमणुकीसाठी मी लिहित नाही. माझी तांडा नावाची कविता, हे लोक कुठल्या अवस्थेत, कुठल्या आकांतात आणि कुठल्या सगळ्या अभावात जगतात आणि तरीही तिथे ते जगणं साबूत ठेवतात, जगण्याचा विश्वास साबूत ठेवतात, जगण्यावरचा त्यांचा दुर्दम्य विश्वास, जगण्याचा एक आशावाद त्यांच्या मनात कधीच ते मरू देत नाही. म्हणून ते अनादी अनंत काळापासून, युगानुयुगांपासून सगळ्या ह्या दमनकारी व्यवस्थेच्या त्या सगळ्या याला बळी पडून सुद्धा त्यांनी आपलं अस्तित्व जतन करून ठेवलं. ही खूप मोठी सामर्थ्यवान गोष्ट आहे. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. ही मी समजून घेण्याचा कायमच प्रयत्न करत असतो. आता जेव्हा मी माझ्या तांड्याचं, मी जेव्हा म्हणतोय की तांडा, लमाण, बंजारा, भटके, विमुक्त, आदिवासी, या सगळ्या दलित, पीडित, या सगळ्या उपेक्षिल्या लोकांचं जग माझं जग मी जेव्हा मानतो, त्यावेळेस मी त्यांची भाषा, त्यांचं जे काही एकूण दुःख, दैन्य, दारिद्र्याचं चित्र आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो. अशी जे तांडा नावाची काय अवस्था आहे त्यांची. रंग थिगळांचे 12 थिगळांचे अंग, नक्षी कोरी व दुःखाची जन्म फुटलेलं भिंग. चंद्र जिंको भले कुणी, आम्हा लागला न मेळ. लोक चंद्रावर गेलीत, अजून आम्ही मुख्य प्रवाहात यायचे बाकी आहोत. ही आमची दुरावस्था आहे. लोक चंद्रावर पोचलेत, मंगळावर घर प्लॉट विकत घेतायत, अजून कुठल्या तरी ग्रहाचा शोध घेतायत. आम्ही कुठे आहोत याचा आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून माझी कविता मला ते विचार करायला लावते.
चंद्र जिंको भले कुणी आम्हा लागला न मेळ, जन्म घेऊन चालतो फाटक्या खेटरांचा तळ, पापणीतल्या पाण्याने भरलेली रीती झोळी, मृग जळाव जगण मागे संसाराची होळी, देह पाषाणाचा केला खूप भोगून या हाल, परी पेटलीच नाही कधी आम्हादारी चुल, कसे अनाथ अंगण सुख दुःखाचा न वाली, रोज वैशाख भासतो जाते दुरून सावली, किती दिवस सोसावी अशी जगण्याची सोस, किती दिवस सोसावी अशी जगण्याची सोस, येथे अंधार टाळून कधी उजाडेल दिस, येथे अंधार टाळून कधी उजाडेल दिस. या अंधारावर मात करायची असेल तर आम्हाला व्यक्त व्हावं लागेल, आम्हाला बोलावं लागेल, हे प्रश्न विचारावे लागतील. हे भान मला या कवितेनं दिलं, ह्या सगळ्या जगण्याने दिलेलं आहे. म्हणून माझी एकूण मी जे म्हणतो ना, मी कवितेजवळ स्वतःचं काळीज उसवत जातो. कवितेने माझा आक्रोश ऐकून घेतलेला आहे, माझ्या खरं तर हे एक प्रातिनिधिक रूप आहे. मी जे म्हणालो, ही तांड्याची जी कहाणी आहे, हीच वाडी वस्त्यांची कहाणी आहे, हीच पाड्यांची कहाणी आहे. हे सगळं जे काही आहे याच्याही पलीकडे विदारक असं दुःख या सगळ्या लोकांच्या जगण्यामध्ये भरलेलं आहे, या सगळ्या त्यांच्या वाताहतीमध्ये आहे. आणि ही सगळी हे सगळं समजून घेतलं पाहिजे, तेव्हा आपल्याला चीड येते व्यवस्थेची. आणि तेव्हा आपण व्यवस्थेला प्रश्न विचारू लागतो, तेव्हा आपण बोलण्याचं आपल्यामध्ये, म्हणजे मी जे म्हणालो की काय असंही आपण काय आहोत तर आपली ही म्हणजे अशीच माती होणार आहे, अशी माती होणार आहे, तर मग चल आपण बोललं पाहिजे. आपण म्हणजे एक ते त्या पद्धतीने आपण त्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे असं मला कायम वाटत आलेलं आहे. म्हणून माझ्या कवितेनं खरं तर मला काय दिलं, मला नाव दिलं, मला पुरस्कार दिले, मला नाव दिलं, पुरस्कार दिले, हा सगळा तो एक माझ्या त्या सगळ्या लेखनाची उपलब्धी म्हणूयात. परंतु माझ्या कवितेने मला सगळ्यात महत्त्वाचं जर काय दिलं तर एक जगण्याच्या पातळीवरचं माणूस म्हणून असलेलं भान दिलं, आणि माणसाशी माणसाचं असलेलं नातं. म्हणजे वामनदादा म्हणतात की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. म्हणजे इथे जर माणसाशी माणसाचं नातं आहे आणि माणसाशी माणसाच्या नात्याचं जर गाणं गायचं असेल आणि मानवी कल्याणाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्यातला माणूस पहिल्यांदा जागा झाला पाहिजे. ती सम्यक दृष्टी आपल्याला आली पाहिजे. ती सम्यक दृष्टी, ते सम्यक ज्ञान आणि ते सम्यक विचार आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. मला वाटतं मित्रांनो, हे जेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये, त्या अंतःकरणामध्ये जेव्हा हे विचार, ही सम्यक दृष्टी जेव्हा त्याला प्राप्त होईल, मला वाटतं तो नक्कीच या जगाच्या भल्याचा, या जगाच्या समग्र परिवर्तनाच्या, आणि त्यावेळेसच त्याच्यामध्ये एक धाडस येत असतं. जेव्हा मानवी कळवळ्याची एक दृष्टी, मानवी कळवळ्याचा विचार तुमच्यामध्ये निर्माण होतो, त्यावेळेस तुमच्या समोरची व्यवस्था कितीही पोलादी भिंतीसारखी असेल, तिला धडकायची एक तयारी, तिला धडकायचं एक सामर्थ्य तुमच्यामध्ये आपोआपच जन्म घेत असतं. आणि मला वाटतं की हे जिवंत ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे उलगुलांचं जे काही सूत्र आहे ना, हे उलगुलांचं एक जे काही सांस्कृतिक वैभव आहे ना, उलगुलांचं एक सांस्कृतिक संचित आहे ना, हेच खऱ्या अर्थाने कुठेतरी आम्हाला या लढ्याला बळ देणारं एक सूत्र आहे. हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. खरं तर जशी मी भटक्या विमुक्तांची कविता लिहिली, जशी मी लमाण तांड्यांवरची कविता लिहिली, लमाण बंजारांवरची कविता लिहिली, तशी आदिवासींवरच्या सुद्धा अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत. त्या का लिहिलेल्या आहेत, मला का लिहावंसं वाटतं, या सगळ्या म्हणजे माझं जर आजचं जर माझं जगणं जर पाहिलं, ठीक आहे, माझा भूतकाळ असेल अभावातला, माझा एकूण सगळा जो काही जडणघडणीचा काळ असेल तो अभावातला, संघर्षातला असेल. आज तर मी सुखवस्तू जगतोय. मी आज माझ्या समोर सगळं जगण्याचं एक असा सुंदर, म्हणजे ज्याला चांद तारो की दुनिया असं म्हणूयात, सगळी सुख आपल्या पायथ्याशी आहेत. मग का आपण हे दुःखाचं गुऱ्हाळ आपण लोकांसमोर मांडत असतो? हाही एक विचार करण्याचा भाग आहे, किंवा हे विचार करण्याची एक गोष्ट आहे. म्हणजे आपल्या जगण्याला, आपल्या आयुष्याला, आपल्या वाटचालीला, आपल्या अस्तित्वाला ज्या दुःखाच्या, व्यथेच्या, वेदनेच्या आणि व्यवस्थेच्या ज्या काही डागण्या लागलेल्या असतात ना, त्या डागण्या आपल्याला आयुष्यभर सतवत असतात, अस्वस्थ करत असतात. त्या आपल्याला प्रचंड पीडा देणाऱ्या असतात. तो एक प्रचंड दाह असतो, तो तुम्हाला आयुष्यभर तो त्या दाहापासून तुमची सुटका नसते. आणि हे जे काही डागण्या, हे जे चटके आहेत ना,
हे चटके तुम्हाला बोलायला मजबूर करत असतात, हे तुम्हाला लिहायला मजबूर करत असतात, हे तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायला मजबूर करत असतात आणि तुमच्या अवतीभोवतीच्या तुम्ही ज्यांच्याशी तुमची बांधिलकी मानता ना, त्या सगळ्यांच्या आवाज होण्याला तुम्हाला मजबूर करत असतात, त्यांची भाषा बोलायला तुम्हाला मजबूर करत असतात. आणि म्हणून माझ्याकडे एक कवितेचं एक माध्यम आलं आणि त्या कवितेच्या माध्यमातून मी ह्या सगळ्या लोकांची भाषा बोलू पाहतो, या सगळ्या लोकांचे दुःख मांडू पाहतो आणि ह्या सगळ्यांची भाषा, त्यांची जी काही मनोभावना आहे ती त्या माझ्या लेखनातून आली पाहिजे, हा माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे आणि तो मी माझ्या परीने ते निभावण्याचा मी कायमच प्रयत्न करत राहतो. आणि एकूणच ह्या सगळ्या अभावात जगणाऱ्या लोकांच्या वाटेवर आज काय आहे हे जर आपण बघितलं ना, तर भयंकर एक खूप मोठं एक चिंतनीय शोचनीय अशी परिस्थिती आजही, म्हणजे ही काही फक्त भूतकाळातच होती असं नाही, आजही आहे आणि कदाचित भविष्यातही ती असणार आहे. म्हणून हा आपला जो काही एकूण सांस्कृतिक लढा आहे, हा जो काही उलगुलांचा लढा आहे, तो म्हणजे भूतकाळातला होता असं नाही, तो वर्तमानातलाही आहे आणि तो भविष्यातलाही आहे. आणि हे लढ्याचं जे काही सूत्र आहे, न्यायासाठीचं, हक्कासाठीच्या लढ्याचं जे काही सूत्र आहे, ते मागच्या पिढ्यांनी आपल्या हातात आणून दिलेलं आहे आणि हेच लढ्याचं सूत्र आपल्याला येणाऱ्या पिढ्यांच्या हातात, म्हणजे ही लढाई, न्यायाची लढाई लढत लढत हेच लढ्याचं सूत्र आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या हातामध्ये आपल्याला द्यायची ती आपली जबाबदारी आहे. आणि एकूणच आपल्या अवतीभोवती काय अवस्था आहे या संदर्भाने मी जेव्हा विचार करतो, त्या संदर्भातल्या काही कविता आम्ही लिहिलेल्या आहेत. त्यातलीच एक कविता की आम्ही ज्या व्यवस्थेकडून न्यायाची मागणी करत आहोत, जी न्यायाची गोष्ट आम्ही करत आहोत, तर त्या सगळ्या ह्या संदर्भाने की आजचा रस्ता आमच्यासाठी कसा तयार केला जात आहे त्या संदर्भातली एक कविता, वहा काय रस्ता तयार केलाय, अशा शीर्षकाची ती कविता आहे. थोडीशी कविता दीर्घ आहे पण ती मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. हे एक आजचं एकंदरीत जे काही या सगळ्या परिघाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या लोकांच्या जगण्याचा जो काही प्रश्न आहे, त्यांचे जे काही संदर्भाने निर्माण झालेले प्रश्न आहे, या सगळ्यांचा शोध मी घेत राहतो आणि कवितेतून ते मांडत असतो. त्याच संदर्भातली ही कविता, वहा काय रस्ता तयार केलाय आम्ही. कधी नाही ते डोंगरी पाड्यापर्यंत आलाय रस्ता, कधी नाही ते डोंगरी पाड्यापर्यंत आलाय रस्ता, तर हे रानटी लोक खुश व्हायचे सोडून बावचळून का गेलेत. कधी नाही ते डोंगरी पाड्यापर्यंत आलाय रस्ता, तर हे रानटी लोक खुश व्हायचे सोडून बावचळून का गेलेत. सरकारने तर आदिवासी विकासाचा ऐलान केलाय, सरकारने तर आदिवासी विकासाचा ऐलान केलाय, फरमान सोडलाय, रंगीत जाहिरात दिलीये पानभर, रंगीत जाहिरात दिलीये पानभर टीव्ही भर, आणि जगाच्या कौतुकाचं गठुड बांधून भरून घेतलंय पक्षाच्या संदुकात, फ्रेम करून घेतलंय जाहीरनाम्यात, दर हंगामात तोंडाला पानं पुसता येईल एवढं, आणि बनलेत आदिवासींचे स्वयंघोषित मशिहा. आता पाड्यापर्यंत रस्ता आलाय म्हणजे अख्खं जंगल घेरलंय चोहूबाजूंनी. आता पाड्यापर्यंत रस्ता आलाय म्हणजे अख्खं जंगल घेरलंय चोहूबाजूंनी. हौसेची हागवण लागलेले चंगळखोर गिराईक नि जंगल पर्यटनवाले भांडवली धंदेवाईक हॉलिडेची हवापालट म्हणून जातात ह्या सिसूला याच रस्त्यावरून. किती हळहळतात एनजीओ सारखे, त्यांच्या यातना बघून नुसताच आलडा पुकारा, त्यांच्या हक्क अधिकारांचा कोरड्या कळवळ्याला ऊत येतो. भाजून निघालेल्या काळ्या कुळकुळीत देहात दिसते म्हणे त्यांना लेण्यांतील पाषाण मूर्ती सौंदर्य. भाजून निघालेल्या काळ्या कुळकुळीत देहात दिसते म्हणे त्यांना लेण्यांतील पाषाण मूर्ती सौंदर्य. अंगभर गोंदलेल्या यातनांच्या इतिहासाचे रोमॅन्टिसिझम रचले जातात, पर्यटकी पोवाडे गायले जातात उघड्या नागड्या मनावर. प्राचीन संस्कृती दिसते म्हणे त्यांना नागड्या बाया लेकरांच्या पाठीपोटावर. नागड्या बाया लेकरांच्या पाठीपोटावर झमाझम चमकू लागतात कॅमेऱ्यांचे फ्लॅश, त्यांचे नंगे नागडे केविलवाने पण
फ्रेम करून टांगल्या जाते 5 स्टार हॉटेल्स मॉल्समध्ये. या आदिम लिपीवरून फिरताहेत स्कॅनर सॅटेलाइट. तरीही यातनांची बाराखडी कशी उमटत नाही कोणत्याच कागदावर, झळकत नाही ब्रेकिंग न्यूज होऊन एकाही स्क्रीनवर अजून तरी. अजस्त्र बळाचे मशिनी पंजे पोहोचलेत याच रस्त्यांनी जंगलात. पहाडांच्या पोटात पेरताहेत भयकारी भूसुरुंग. सरकार मान्य परवानेधारक खाटकांसारखे करताहेत खांडोळी झाडांची बिनधास्त. पिळून काढताहेत चंदन, तेल, अत्तर, पावडर इत्यादी इत्यादी. खोदल्या जात आहेत खदानी, उपसून सोनं गाडायचं ठरवलंय त्यात आदिवासींना. खोदल्या जात आहेत खदानी, उपसून सोनं गाडायचं ठरवलंय त्यात आदिवासींना. ह्या बळजबरीने हडपलेल्या सातबाऱ्यावर मगरुरीने धूर उडवणाऱ्या कारखान्याच्या चिमण्या जळत्या चितेच्या प्रतीकच आहेत आदिवासी आदिजनांच्या. तुम्ही माना अथवा नका मानू. सातबाऱ्यावर मगरूने धूर उडवणाऱ्या कारखान्यांच्या चिमण्या जळत्या चितेच्या प्रतीकच आहेत आदिजनांच्या. तुम्ही माना अथवा नका मानू. हे वाटमारी करणारे रस्ते सुरक्षित नाहीत वाटत या भाबड्या जीवांना. त्यांनी केला विरोध जीवानिशी आत्मसंरक्षणाखातर, घरादाराच्या, लेकराबाळांच्या, रोजीरोटीच्या. तर तुम्ही दिले सोडून अंगावर पाळीव श्वान सुरक्षेच्या सबबीवर. जे उमटून लागले त्यांच्या कपाळी उपद्रवी म्हणून सरकारी मोहोर, उपसून टाकू लागले त्यांच्या पिलांचे उतुंग भरारी घेऊ पाहणारे पंख. उचलल्या गेल्या लेकी बाळी अमीर उमरावांच्या ऐशो आरामाखातर. त्यांना या रस्त्याची घृणा होते. त्यांना या रस्त्याची घृणा होते. त्यांना या विकासाची किळस येते. मंजूळ वासळ्या मोडून कुणी उगीच बिगुल वाजवीत नसतो. वाह काय रस्ता तयार केलाय आम्ही, वाह काय रस्ता तयार केलाय आम्ही. म्हणजे असा सगळा आमच्या विकासाचा हा रोड मॅप आहे. म्हणजे ह्या रोड मॅपचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस अतिशय मन सुन्न करून जाणारी ही सगळी परिस्थिती आहे. याच्यावर बोललं पाहिजे. म्हणजे खरं तर मला या निमित्ताने ब्रेख्त या कवीच्या ओळींची आठवण होते. आम्ही ज्या काळाचा विचार करतो, ज्या काळातून जातोय, तो खरंच सुखावह काळ आहे का? खरंच या काळामध्ये आमचे काही प्रश्न नाही आहेत का? खरंच या काळाला आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का? असा प्रश्न जेव्हा एक लेखक, एक या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी विचारतो त्यावेळेस खरंच म्हणजे स्वतःलाही एक खूप कुठेतरी स्वतःला कमीपणा वाटतो. खरंच आम्ही हे प्रश्न तेवढ्या जोरकसपणे विचारत नाही आहोत. खरंच म्हणजे हे असं का होतंय हा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणून ब्रेकची मला त्या ओळी आठवतात की येणाऱ्या पिढ्या आम्हाला विचारतील, हा प्रश्न विचारतील, का तुम्ही या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडली नाही? का तुम्ही या सगळ्या प्रश्नांवर बोलला नाहीत? का तुमच्या काळात प्रश्न नव्हते? म्हणून ब्रेख्त म्हणतो कि वे ये नहीं पूछेंगे वो समय अंधकार का क्यों था. कि वे ये नहीं पूछेंगे कि वे समय अंधकार का क्यों था. वो ये पूछेंगे कि उस समय के कवि चुप क्यों थे. धुमिलची आठवण येते. धुमिल म्हणतो की कवीचं काम काय आहे. सारे के सारे सत्ता के पक्ष में चले गए और जनता के पक्ष में सिर्फ कविता खड़ी है. या सगळ्या उपेक्षित, या सगळ्या दलित, वंचित, आदिवासी, दुर्लक्षिलेल्या, ज्यांचा बळी गेलेला आहे अशा लोकांचा आवाज कविता बनते. म्हणून मी जे म्हणतो ना की माझी कविता काय आहे तर या सगळ्यांचा आवाज माझ्या कवितेनं झालं पाहिजे. हा माझा एक कायम याच गोष्टीचा विचार मी करत असतो. कायम या गोष्टीचा कटाक्ष असतो. आणि एकंदरीत ही सगळी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये मी माझ्या कवितेला माझ्या लढ्याचं सूत्र बनवलं. अनेकांनी आज म्हणजे खूप म्हणजे पाब्लो नेरुदा सारखा जर कवी आपण आठवला ना, त्या पाब्लो नेरुदाची कविता ही जर बघितली आपण, म्हणजे नोबेल मिळालेला जगातला एक कवी की ज्याची कविताच लढ्याची कविता आहे, एक न्यायाची कविता आहे. असे कितीतरी धुमिल सांगता येईल आपल्याला, अशी कितीतरी नावं घेता येतील. म्हणजे जगात जागतिक साहित्यामध्ये अशी अनेक नावं, अनेक असे म्हणजे लोकांना बळ देणारे, लोकांना आपल्याकडे कितीतरी आहेत. तुकाराम आहे, कबीर आहे, असंख्य अगणित नावं आहेत. चक्रधर, ज्ञानेश्वर, हे काय आहे तर हा एक विद्रोह आहे न्यायासाठीचा. म्हणजे ज्या काळामध्ये लोकांची भाषा ही
क्षुद्र मानल्या जायची, केवळ लोकच नाही तर लोकभाषा सुद्धा क्षुद्र मानल्या जायची. अशा काळामध्ये चक्रधर आणि ज्ञानेश्वरांनी लोकभाषेला ज्ञानभाषा करण्याचं एक मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं. म्हणजे आपली भाषा एक लढाईची भाषा असते आणि आपली भाषा हे आपल्या जीवन युद्धाचं एक अस्त्र असतं. ती आपली भाषा टिकली पाहिजे. आणि आपण तर या अर्थाने आपण कितीतरी गर्भश्रीमंत आहोत, आपण समृद्ध आहोत. प्रत्येक या सगळ्या उपेक्षिलेल्या जाती जमातींचा जर विचार केला ना, या जाती जमातींची स्वतंत्र अशी संस्कृती आहे, एक स्वतंत्र असा चेहरा आहे, त्यांचा एक स्वतंत्र असा इतिहास आहे, त्यांची स्वतंत्र अशी भाषा आहे, बोली भाषा आहे. हे खूप मोठं आपलं एक सामर्थ्य आहे, एक आपली एक समृद्धी आहे, आपलं संचित आहे. हे सुद्धा आपल्याला जपावं लागेल, हे सुद्धा आपल्याला टिकून ठेवावं लागेल. म्हणून मला वाटतं की माझी भाषा माझ्या जीवन युद्धाचं अस्त्र आहे, अशा शीर्षकाची एक कविता मला कुठेतरी लिहावीशी वाटली. आणि ही कविता मी का लिहितो तर प्रत्येकाला त्याची भाषा त्याच्या लढ्याचं एक सूत्र वाटलं पाहिजे, त्याची भाषा त्याच्या लढाईतलं एक साधन वाटलं पाहिजे. आणि ती भाषा त्याने कधीही हिरावू देता कामा नये, ती त्याची वाचा कधी त्याने हिरावू देता कामा नये, त्याची वाचा कधी मुकी झाली न पाहिजे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती भाषा तुम्हाला लढण्याचं बळ देणारी आहे. म्हणून माझी भाषा माझ्या जीवन युद्धाचं अस्त्र म्हणून मी त्याच्याकडे पाहत आलेलो आहे. आणि अशीच एक कविता या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचतोय. भाषा ही काही केवळ वाचाच नसते जी विरून जाईल वाऱ्यात बोलून झाल्यावर. भाषा ही काही केवळ वाचाच नसते जी विरून जाईल वाऱ्यात बोलून झाल्यावर. भाषा ही वाणीवर गोंदलेलं गोंधन असते. भाषा ही वाणीवर गोंदलेलं गोंधन असते, काळजातून कंठात उतरणारं स्पंदन असते. खरं तर भाषेतच जगण्याचे कोंदण असते. भाषेकडे विचारांना जन्म देणारी कूस असते जी 3.5 हाताच्या सापळ्यात अविरत जीवनरस भरते, मागच्या पुढच्या 1000 पिढ्यांचा उद्धार करते, काळाला उजेड देते. काय म्हणून नसते भाषेत? काय म्हणून नसते भाषेत? भाषेतच असते सारी जीवन युद्धाची तयारी. भाषेतच असते सारी जीवन युद्धाची तयारी. भाषा असते दुसरी आई जिचे आपण कधीच होऊ शकत नाही उतराई. भाषा असते दुसरी आई जिचे आपण कधीच होऊ शकत नाही उतराई. तिने सोबतीची भरलीये हमी, नाळ सोडवताना ती उतरलीये माझ्या आत. झालीये एक जीव की कुणालाही काही केल्या वेगळं करता येणार नाही. दुधातून पाणी की पाण्यातून दूध, तसं भाषेचं माझ्याशी एकजीव होणं. माझी भाषा धन दौलत आहे माझी, पिढ्यानपिढ्यांचा साठलेला खजिना आहे. माझी भाषा धन दौलत आहे माझी, पिढ्यानपिढ्याचा साठवलेला खजिना आहे. माझ्या भाषेत ढग होऊन गडगडणारे डोंगराचे ढोल आहेत. माझ्या भाषेत ढग होऊन गडगडणारे डोंगराचे ढोल आहेत. हाकेसरशी पोहोचणारे वाऱ्याचे बोल आहेत. दऱ्यांतून खोऱ्यांतून नद्यांचा मंजूळ नाद आहे. साऱ्या आसमंताचा आल्हाद आहे. किड्या मुंग्यांचं गाणं आहे. रानावनातल्या नितळ निर्मळ जिना आहे. जिच्यातून मला माझे आजे पंजे खापर पंजे बोलतात. जिच्यातून मला माझे आजे पंजे खापर पंजे बोलतात. ते विचारतात ख्याली खुशाली जी तुम्ही विचारल्याचं आठवत नाही. माणसांसारखीच माणसं असतानाही तुम्हाला माहित नाहीये तुमची हरवलीये भाषा. तुम्हाला माहित नाहीये तुमची हरवलीये भाषा. माझी म्हणायला उरलीये कुठे तुमची संस्कृती. आमचे सण त्योहार मुके नव्हतेच कधी तुमच्यासारखे. आमचे सण त्योहार मुखे नव्हतेच कधी तुमच्यासारखे. आमच्या रात्री अंधाऱ्या होत्या पण उजेडाची आस होती त्यात. आमच्या रात्री अंधाऱ्या होत्या पण उजेडाची आस होती त्यात. ताऱ्यांची, दिव्यांची, काजव्यांची माणसांची प्रार्थना होती माणसांसाठी, चराचरासाठी. जिथे आजा सूर आळवायला लागला की नातू ठेका धरायच्या लेंगीच्या गीतावर. जिथे आजा सूर आळवायला लागला की नातू ठेका धरायचा लेंगी गीतांवर. धुंद विसरून नाचायचे अवघे आसमंत, आभाळ मातीची साक्ष ठेवून. आमचा इतिहास भूगोल सारस सारस सापडेल तिच्यात. आमचा इतिहास भूगोल सारस सारस सापडेल तिच्यात. आमच्यासाठी ती पीठ आहे, जगण्याचं विद्यापीठ आहे. आमच्या जीव की प्राण आहे. माझी भाषा महान आहे.
आमचा इतिहास भूगोल सारस सापडेल तिच्यात. आमच्यासाठी ती पीठ आहे, जगण्याचं विद्यापीठ आहे, आमच्या जीव की प्राण आहे. माझी भाषा महान आहे. तुम्ही तिला गावंढळ ठरवू पाहत असाल तरी तिच्यात भाषेचं सत्व आहे आणि जगण्याचं तत्व आहे. हे मी छाती ठोकून सांगणार आहे. माझ्या भाषात असेल निकराच्या लढाईचं भक्कम सूत्र. माझ्या भाषेत असेल निकराच्या लढाईचं भक्कम सूत्र. म्हणूनच की काय तुम्ही करू पाहात तिला नामशेष. माझ्या भाषेत असेल निकराच्या लढाईचं भक्कम सूत्र. म्हणूनच की काय तुम्ही करू पाहत आहात तिला नामशेष. आवळू पाहत आहात गळा तिचा बेमालूमपणे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय तरी अजूनही कसं कळत नाही या लोकांना. मी पुन्हा पुन्हा सांगतोय तरी अजूनही कसं कळत नाहीये या लोकांना. भाषाच मरून गेल्यावर आपलं म्हणायला काय उरत असतं. भाषाच मरून गेल्यावर आपलं म्हणायला काय उरत असतं. म्हणून आपली भाषा जिवंत ठेवली पाहिजे. आपली भाषा तिचं अस्तित्व साबूत ठेवलं पाहिजे. आणि ती भाषाच तुमचा आवाज आहे. ती भाषा तुमच्या न्यायाची लढाई लढणार आहे. म्हणून त्या भाषेवर म्हणजे आपण आपल्या संस्कृतीवर तर आपण प्रेम करतोच. कुणाचं बेगडी असतं, कुणाचं अंतकरणातून असतं. आणि ही भाषा त्या जगण्याचा त्या संस्कृतीचाच एक भाग आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यासारख्या आहेत. मला 1 तासभर या ठिकाणी बोलावं असं या ठिकाणी संयोजकांनी सांगितलं होतं. तसा मला दिलेला वेळ या ठिकाणी संपतोय. जर अजून काही वेळ असेल आपल्याकडे तर थोड्या काही गोष्टी अजून ज्या मला मांडायच्या त्या या ठिकाणी मला मांडता येईल. तर मला थोड्याशा डाकोरे सर काही सूचना असतील तर कृपया आपण या ठिकाणी आपण इथे थांबायचं की पुढे जायचं थोडंसं मला आपण सूचना केली तर आपण पुढे हे करूयात. सखाराम डाकोरे सर आपण बोलायचं की थांबायचं मला आपण थोडंसं सूचना केली तर फार. खूप जणांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत. ओके ज्ञानेश्वर वालेकर सर म्हणतायत या ठिकाणी बोला. ओके ठीक आहे. काही गोष्टी म्हणजे अजून काही गोष्टी एक 10-20 मिनिटे आपण बोलूयात. तर असं सगळं हे एकूण जे काही माझ्या सगळ्या अभिव्यक्त होण्याची जी काही एक पद्धत आहे, माझी जी काही अभिव्यक्ती आहे आणि त्यातलं जे काही एक आशयद्रव्य आहे तो सगळा आशयद्रव्य बऱ्याचदा मी प्रयत्न करतो की माझी भाषा ती या सगळ्या लोकांना आपली भाषा वाटली पाहिजे आणि त्या भाषेच्या जवळ जाण्याचाही मी बऱ्याचदा माझ्या कवितेतून प्रयत्न करत असतो किंवा ते थोडेसे प्रयोगही करत असतो. त्याच्यात कितपत ते मी यशस्वी झालोय मला माहीत नाही. पण या सगळ्या याच्यातून म्हणजे मी एक स्वतंत्र असा संग्रही म्हणजे जसं या सेनसाई संग्रहाचं नाव बंजारा बोलीभाषेतलं आहे. अनेक बोलीभाषेतल्या काही सांस्कृतिक गोष्टींचाही त्या कवितांमध्ये उल्लेख केलेला आहे. तसंच स्वतंत्र मला असं वाटलं की ज्या लोकांना म्हणजे शिक्षणापासून दूर आहेत त्या लोकांना आपण त्यांच्या बोलीभाषेतून आपण तिथपर्यंत पोहोचावं म्हणून मी बंजारा बोलीभाषेतूनही एक स्वतंत्र कविता संग्रह लिहिलेला आहे. पिढी घडायरी वाते म्हणजे पिढी घडवणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या शिक्षणाने ज्या महामानवांच्या विचारांनी मला घडवलं, माझ्यासारख्या अनेक लोकांना घडवलं आणि अनेक पिढ्या तयार झाल्या या ज्ञानगंगेतून. तशाच अजून खूप पिढ्या आपल्याला घडवायच्या आहेत म्हणून ते पिढी घडायरी वाते म्हणजे पिढी घडवणाऱ्या गोष्टी असं ते एक बंजारा बोली भाषेतला प्रयोग आणि प्रयत्न मी केलेला आहे. म्हणजे ह्याचा एक म्हणजे खरं तर ह्या पाठीमागचा उद्देश हाच की त्या लोकांपर्यंत त्यांना कळणारी भाषा, त्यांना जी भाषा सहज लक्षात येते किंवा त्यांच्या भाषेतून आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून तो एक प्रयोग केलेला आहे. एकंदरीत ही सगळी जी काही वाटचाल आहे या सगळ्या याच्यातून की माझ्या लेखनाने मला काय दिलंय तर मला वाटतं की या माझ्या लेखनाने मला
माझी माणूस म्हणून ओळख दिलेली आहे, माझ्या संवेदना मरू दिलेल्या नाही आहेत, आणि एकूणच जशी मला एक माझी म्हणून एक भाषा दिलेली आहे, तसंच की जगण्याचे जे काही जगाचे जे काही प्रश्न आहेत, जी लोक त्यांचे प्रश्न मांडू शकत नाहीत किंवा त्यांना तो आवाज मिळालेला नाहीये, त्यांची भाषा माझ्या कवितेनं व्हावं असं मला कायम वाटत आलेलं आहे. आणि खरं तर आज खरं तर जसं म्हणालो की ब्रेकच्याच भाषेत की आज खऱ्या अर्थाने माणसांना माणसाची खूप जवळीकतेची गरज आहे. असा सगळा हा सगळा काळ उदय प्रकाश नावाचे एक कवी हिंदीतले म्हणतात की आदमी मर जाने पर कुछ नहीं बोलता है, आदमी मर जाने पर कुछ नहीं सोचता है, और कुछ न बोलने पर और कुछ न सोचने पर आदमी मर जाता है. मला वाटतं की आपण खरंच जर आपण बोललो नाहीत, आपण आपली वाचा जर शिवून घेतली, तर मला वाटतं की हीच गोष्ट म्हणजे या काळाला जी काही गोष्ट लागू पडते ती गोष्ट प्रसन्न गंधारे आपण राहत होतो ते बंजारा कॉलनीतील जिंतूरचा वाडा आठवतोय. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या आठवणी आहेत. तर उदय प्रकाशांचं जे काही दुःख आहे तीच गोष्ट कुठल्याही समाजाप्रती कळवळा असणाऱ्याच्या मनामध्ये नक्कीच ती गोष्ट आहे. आणि त्याच कळवळ्यातून म्हणजे तुकारामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर तुकारामांनी सांगितलेलं आहे की काय बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. म्हणजे ही कळवळ्याची जात, ही कळवळ्याची प्रीती ह्या सगळ्या लेखक कला असते. आणि खरं तर आपण ज्या काळातून जातोय की आज तुम्ही लिहायचं नाही, आज तुम्ही बोलायचं नाही, आज तुम्ही कलेच्या माध्यमातून मिमिक्री करायची नाही, कलेचं कुठलंच एखादं म्हणजे जन आंदोलनाचं गाणं म्हणायचं नाही, असा सगळा हा काळ. याच्यामध्ये खरं तर हा तुमचा आवाज असतो. कुठल्याही कलावंताची कला जी असते ना ती त्याचा आवाज असतो, आणि तो आवाजच कुठेतरी आज दाबून टाकण्यात येतोय की काय असं सगळं चित्र आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये आपल्याला आपला आवाज हरवू द्यायचा नाहीये, आपला आवाज मुका होऊ द्यायचा नाहीये, आपला आवाज बुलंद ठेवायचा आहे. म्हणून कुठेतरी मला वाटतं की हे काय आजच नव्हतं, हे अनादी अनंत होतं. आणि त्या संदर्भाने एक कविता मी लिहिलेली किती पिढ्या जगल्यात नावाची ती कविता आहे. ती कविता या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचतोय. खरं तर मी माझ्या वक्तव्यातून आणि माझ्या लेखनातून जे काही आजचा जो विषय आहे तो उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो तुम्ही समजून घेताय. माहीत नाही किती त्यामध्ये म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेलं या ठिकाणी माझ्याकडून व्यक्त होतंय. एक कविता जी किती पिढ्या जगल्यात, म्हणजे हे जे काही आहे ना, हे भयाचं सावट, हे जे काही संघर्षाचा काळ हा काही आजच नाही. हा प्रत्येक काळ खऱ्या अर्थाने संघर्षाचा असतो. जो न्यायाची लढाई लढत असतो ना, त्याच्यासाठी कुठलाच काळ हा सुखकारक नसतो, स्वास्थ्यहारक नसतो, तर तो काळ त्याच्यासाठी कायमच संघर्षाचा राहत आलेला आहे. म्हणून आपणही त्यामुळे आपण भयभीत होता कामा नये. त्या संदर्भाने मी स्वतःच्या मनाला कुठेतरी तेच एक धीर देण्याचा माझ्या कवितेतून प्रयत्न करत असतो, आत्मसंवाद साधत असतो. आणि तीच गोष्ट आपल्यासोबत जे खांद्याला खांदे लावून हातात हात घेऊन लढणारे अनेक जण आहेत, त्यांच्याशी सुद्धा तो एक संवाद आहे. किती पिढ्या जगल्यात भयमुक्त, किती पिढ्या जगल्यात तुझ्या भयमुक्त, निबिड अशा जीव घेण्या जंगल अरण्यातून. किती पिढ्या जगल्यात तुझ्या भयमुक्त, निबिड अशा जीव घेण्या जंगल अरण्यातून, तरी एवढे साधे कसे कळले नाही तुला निसर्गाचे अचूक नियम. तरी एवढे साधे कसे कळले नाही तुला निसर्गाचे अचूक नियम. एखादं अजगर खोप्यावर चालून आल्यावर पाखरही फोडून टाकतात त्याचे शिकारी डोळे. एखादं अजगर खोप्यावर चालून आल्यावर पाखरही फोडून टाकतात त्याचे शिकारी डोळे. नसता पळवून लावतात कालवा उठवून, अन कामयाब होतात कच्ची बच्ची अंडी खोपा वाचवण्यात.
एखादा अजगर खोप्यावर चालून आल्यावर पाखरही फोडून टाकतात, त्याचे शिकारी डोळे नसतात, पळवून लावतात, कालवा उठवून आणि कामयाब होतात कच्ची बच्ची अंडी खोपा वाचवण्यात. वास लागतात शिकारी झडप घालून बसलेल्या श्वापदाची. वास लागतात शिकारी झडप घालून बसलेल्या श्वापदाची. गाई म्हशीही पिटाळून लावतात क्रूर वनराजाला. तिथं कोल्ह्या कुत्र्याची काय विषाद. गाई म्हशीही पिटाळून लावतात क्रूर वनराजाला. तिथं कोल्ह्या कुत्र्यांची काय विषाद. तुझ्याकडे तर बापजाद्यांचे तीर तलवारी भाले आणि लेखण्या धरणारे हात, विचार करणारं डोकं अजून तरी शाबूत असताना कुणीही कशी करतंय तुझी शिकार. तुझ्याकडे तर बापजाद्यांचे तीर तलवारी भाले आणि लेखण्या धरणारे हात, विचार करणारं डोकं अजून तरी शाबूत असताना कुणीही कशी करतंय तुझी शिकार. तुझ्यापेक्षा ते मुक जनावर शहाणं म्हणावं की काय. तुझ्यापेक्षा ते मुक जनावर शहाणं म्हणावं की काय. शहाणं म्हणावं की काय. शेपटीला हात लावलं की लात तरी झाडतं, वेळ पडल्यास दातही पाडतं. किती पिढ्या जगल्यात याच जीव घेण्या जंगलारण्यातून. किती पिढ्या जगल्यात याच जीव घेण्या जंगलारण्यातून. म्हणजे मित्रांनो, खरं तर आज जर आपण आजच्या वर्तमानाचा, आपल्या देशाचा, आपल्या देशातल्या सगळ्या प्रश्नांचा जर विचार केला ना, तर जी जल जमीन जंगलची लढाई कधी काळी आमच्या पूर्वजांनी लढली, ते लढ्याचं सूत्र पुढे आलं. आणि मला वाटतं आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन, त्याचंच एक रूप, त्याचाच एक चेहरा आज आम्ही पाहतोय. आणि किती किती क्रूरपणे त्याला प्रतिसाद दिला जातो हेही आपण पाहतोय. म्हणजे ज्या माणसाने जगातल्या माणसाच्या उदरभरणाची जबाबदारी घेतली आहे, तुमची भूक तहान भागवण्याची जबाबदारी घेतली आहे, अशा लोकांच्या संदर्भात आपण किती गांभीर्याने विचार करतोय. आणि हेही आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे विशेष करून जे या सगळ्या प्रश्नांचा छडा लावण्याची जबाबदारी, छडा लावण्याचा जो बिडा आपल्या खांद्यावर उचललाय, ज्या लोकांनी या सगळ्या दुःखाशी, या सगळ्या प्रश्नांशी आपली कुठेतरी नाळ आहे असं ज्यांना वाटतं ना, निदान त्या लोकांनी तरी सतत या सगळ्या प्रश्नांवर बोललं पाहिजे. जर आपण या प्रश्नांवर बोललो नाही तर आपण ज्या न्यायाची अपेक्षा करतो ना, ते न्याय आपल्या पदरात कदापिही पडणार नाही. आणि त्या न्यायापासून, त्या आपल्या हक्कापासून आपण वंचित राहूत, कायमच वंचित आलेलो आहोत आणि अजूनही आपण वंचित राहू, असं एक सगळं आहे. म्हणून आपल्या परिभाषेत, आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या माध्यमातून, जे तुमच्याकडे माध्यम आहे, मग कुणाकडे कवितेचं असेल, कुणाकडे साहित्याचं असेल, कुणाकडे वेगळ्या कलेचं असेल, कुणाकडे संगीताचं असेल, म्हणजे जगाच्या कल्याणासाठीच्याच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळे माध्यम आहेत. आणि मला वाटतं की जेव्हा प्रचंड पीडा जेव्हा आपल्या अंतःकरणाला होते ना, त्यावेळेसच कलेचा जन्म होत असतो. ही कलेच्या जन्माची गोष्ट आहे. आणि त्या कलावंताला या सगळ्या गोष्टीशी बांधील राहून त्याने आपली निर्मिती, आपलं काम करत राहिले पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून मी माझ्या कवितेतूनही तेच कुठेतरी मांडण्याचा, तेच व्यक्त होण्याचा, म्हणजे कुठेतरी हा प्रयत्न असतो माझा. त्या प्रयत्नांमध्ये मी किती यशस्वी झालोय मला माहीत नाही, परंतु कुठेतरी आपली एक जबाबदारी म्हणून आपण बोलत राहिलं पाहिजे. आपली जबाबदारी म्हणून आपण ते व्यक्त झालं पाहिजे. हे माझं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. कवितेतून मला व्यक्त व्हायला सोपं जातं, म्हणून मी कवितेतून व्यक्त होतो. नाहीतरी कविता, जर आपण कवितेचाच विचार केला ना, तर जगातल्या, मी जे म्हणालो की सेनसाईवेसी जग कल्याणाची, मानवी कल्याणाची, या जगाच्या, या सर्व चराचराच्या कल्याणाची ती प्रार्थना आहे. पसायदान तेच आहे. तथागतांनी सांगितलेलं आहे भवतु सब्बमंगल, हे तेच सूत्र आहे. म्हणजे हे जरी एक प्रार्थना वाटली ना, ह्याच्यामध्ये खूप मोठा विद्रोह आहे. या विचारामध्ये एक खूप मोठा एक लढाईचं सूत्र आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ना, कुठेतरी न्यायासाठी आणि सम्यक जगण्यासाठीचा तो एक लढा आहे. सम्यक दृष्टी जगाला यावी यासाठीचा तो एक विचारसूत्र आहे. आणि कुठेतरी म्हणजे आपण जर म्हणालो ना, बघितलं ना, तर जगातल्या सगळ्या ज्या काही मानवी कल्याणाच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या कविताच तर आहेत.
आणि जोपर्यंत मानवी अस्तित्व आहे तोपर्यंत मानवी कल्याणाचं गाणं या ओठांवर असणार आहे. आणि ज्या दिवशी या ओठांवरचं ते गाणं सुकून जाईल, ते गाणं मुकं होईल ना, त्या दिवशी या जगण्याचा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही, असं मला एक कवी म्हणून वाटतं. आणि म्हणून नामदेव ढसाळची एका कवितेमध्ये एक ओळच आहे, फार सुंदर आहे, म्हणजे खूप दिशादर्शक आहे. आणि म्हणजे या कवीच वाचवू शकतो सर्वनाशापासून पृथ्वीला, अशी ती ओळ आहे. म्हणजे हे जे काही आहे की या सगळ्या न्यायाच्या लढाईत, या मानवी सम्यक जगण्याच्या वाटेवर खूप दुष्ट प्रवृत्ती येतात. या दुष्ट प्रवृत्तीपासून या पृथ्वीला, या जगण्याला, मानवी जगण्याला वाचवण्याचं एक जी भाषा आहे नामदेव ढसाळांनी त्यांच्या कवितेतून मांडलेली आहे. म्हणून ते म्हणतात की कवीच वाचवू शकतात पृथ्वीला सर्वनाशापासून. आणि मला वाटतं ती एक कवीची खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची पसायदान काय आहे तर ती एक कविताच आहे. ते वेगवेगळी रूपं आहेत कवितेची. आणि हाच एक विचार घेऊन कुठेतरी मला ती सेन साईवेस नावाची कविता, म्हणजे खरं तर ती जी काही कविता आहे, ती कविता म्हणण्यापेक्षा ती जी काही एक आरदास आहे, ती बंजारा बोली भाषेतली प्रार्थना मी मराठीमध्ये ती अनुवादित करून, संकलित करून, अनुवादित करून ती जगासमोर, म्हणजे लोकांसमोर, ज्यांना ती भाषा परिचित नाही अशा लोकांसमोर आणण्याचा तो प्रयत्न केला आहे. आणि आदिवासी परंपरांमध्ये, आदिवासी भाषांमध्ये, आदिवासी लोकसाहित्यामध्ये अशा कितीतरी मानवी कल्याणाच्या गोष्टी आहेत, अशा कितीतरी लोकलढ्याच्या गोष्टी आहेत, अशा कितीतरी म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना ऊर्जा देणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे विचार, त्या सगळ्या सांस्कृतिक परंपरा आम्हाला, म्हणजे आम्ही सुशिक्षित झालो आहोत. खऱ्या अर्थाने जर आम्ही सुशिक्षित असू, जर आम्हाला सम्यक ज्ञान प्राप्त झालं असेल आणि त्या ज्ञानाची जर आम्हाला चाड असेल, तर आम्ही हे सगळं जगासमोर आणलं पाहिजे. या जगाच्या कल्याणासाठीच या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या पुन्हा एकदा त्या भाषांमधून, जगाच्या भाषेत आणि जगाला परिचित असलेल्या त्या सगळ्या माध्यमांमध्ये, त्या सगळ्या भाषांमध्ये आम्हाला ती आणावं लागेल. ती आमची एक जबाबदारी आहे. तोही एक प्रयत्न मी या निमित्ताने छोटासा करत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या ह्याच्यात माझं समारोप या सगळ्या आजच्या संवाद सत्राचा करत असताना, म्हणजे माझ्या येऊ घातलेल्या कविता संग्रहाचं शीर्षक असलेली कविता, म्हणजे माझ्या कवितेचं पुढचं सूत्र, जे काय आम्ही जे म्हणतोय ना, आपण बोललं पाहिजे, आपण इतरांना बोलतं केलं पाहिजे आणि इतरांमध्येही बोलण्याचं धाडस आपण निर्माण केलं पाहिजे. जर असं आपण करत गेलो तर अनेक बोलणारे तयार होतील. आणि जेव्हा बोलणारे तयार होतील त्यावेळेस तुमच्या प्रश्नांना वाचा फुटेल, त्यावेळेस आपण त्या प्रश्नांवर बोलू. आणि त्याच वेळेस कुठेतरी ज्या न्यायाची आपल्याला अपेक्षा आहे, ते न्याय आपल्या पदरात पडेल आणि त्या न्यायासाठी आपण लढायला उभं राहूत. मला वाटतं की हे आपल्या खऱ्या लढ्याचं सूत्र आहे. आणि ती कविता या ठिकाणी मी म्हणून थांबणार आहे. माझं त्या कवितेचं शीर्षक आहे बिगुल बाजा. जसं उलगुलान, म्हणजे योगायोगाने म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. बिगुल म्हणजे हे एक युद्ध रणमैदानावर वाजवल्या जाणारं एक वाद्य, आपण ज्याला म्हणूया बिगुल वाजवल्या जातो. आणि उलगुलान ही सुद्धा एका क्रांतीची ललकारीच होती. बिगुल बाजा हे कविता या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवतो आणि या मैफिलीचा आपण समारोप करूयात. बिगुल बाजा. बजारे बजा बिगुल बाजा, बजारे बजा बिगुल बाजा, हैरान प्रजा मजेत राजा, हैरान प्रजा मजेत राजा, भोंग्या भोप्यांचा गर्दब गाजा, हैरान प्रजा मजेत राजा, भोंग्या भोप्यांचा गर्दब गाजा, ज्यात हरवला सत्याचा सूर, बघता बघता बदलला नूर, ज्यात हरवला सत्याचा सूर, बघता बघता बदलला नूर, घोड चुकीची भोवते सजा, अरे उठ बजा बिगुल बाजा, उठ बजा रे बिगुल बाजा. तोंडावरचं हटेना बोट, तोंडावरचं हटेना बोट, टिरीवरचा धाकात हात, तोंडावरचं हटेना बोट, टिरीवरचा धाकात हात, अशाने थोडीच होणार बाबू अंधाऱ्या रातीत न्यायाची बात, अशाने थोडीच होणार बाबू अंधाऱ्या रातीत न्यायाची बात. अरे वाजवा रे वाजवा
मैदान गाजवा. अरे वाजवा रे वाजवा, मैदान गाजवा. नवमुक्तीची वाजवून धून साथ घालायची अंतकरणातून. नवमुक्तीची वाजवून धून साथ घालायची अंतकरणातून. इथं मुरलाय आपला बाज, भिकेच्या झोळीला कसला राज. अरे इथंच मुरलाय आपला बाज, भिकेच्या झोळीला कसला राज. अरे राळ उठू दे, नाद घुमू दे. राळ उठू दे, नाद घुमू दे. कर तांडव तू वाजीव डमरू. ओढणारे मग ओढतील झील, आपण जपायचं आपलं शील. अरे राळ उठू दे, नाद घुमू दे. कर तांडव तू वाजीव डमरू. ओढणारे मग ओढतील झील, आपण जपायचं आपलं शील. शिलाचंच पेटवून शिलांगण, वाजीव हलगी रंगनांग रंगनांग. अरे शिलाचंच पेटवून शिलांगण, वाजीव हलगी रंगनांग रंगनांग. नाडी नाडीतून नाचतय रगत, मुरदाड किडे बसतील रेंगत. नाडी नाडीतून नाचतय रगत, मुरदाड किडे बसतील रेंगत. घ्यायचं हाती लढ्याचं सूत्र, आपण सारेच क्रांतीपुत्र. घ्यायचं हाती लढ्याचं सूत्र, आपण सारेच क्रांतीपुत्र. सजू दे तुझ्या सुराची संदल, सजू दे तुझ्या सुरांची संदल. जागणारा मग आपसूक जागल, वाजीव की संबळ्या संबळंग बंबळंग. अरे वाजीव की संबळ्या संबळंग बंबळंग. घालून गोंधळ जागीव रात, आराधी होऊन पेटव वात. अरे वाजीव की संबळ्या संबळंग बंबळंग. घालून गोंधळ जागीव रात, आराधी होऊन पेटव वात. लागू दे टेंबा, मारू दे बोंबा. लागू दे टेंबा, मारू दे बोंबा. अरे तू वाजीव रे तडम ताशा, जगाला कळू दे आपली भाषा. घुमला पाहिजे आपला बाजा, घुमला पाहिजे आपला बाजा. तूच जनता तूच राजा. उठलं पाहिजे रान सारं, उठलं पाहिजे रान सारं. पेटलं पाहिजे गाव सारं. मुरदाड झालाय गावाचा पार, लावली पाहिजे शब्दाला धार. उठलं पाहिजे रान सारं, पेटलं पाहिजे गाव सारं. मुरदाड झालाय गावाचा पार, लावली पाहिजे शब्दाला धार. अरे पखवाजाचं पान लागू दे, ताल धरू दे तुझ्या देहाला. पखवाजाचं पान लागू दे, ताल धरू दे तुझ्या देहाला. लाज वाटू दे तुझ्या जीवाला, दैव सांगून झोपी घालतय. अरे जाळ लागू दे असल्या देवाला. पखवाजाचं पान लागू दे, ताल धरू दे तुझ्या देहाला. लाज वाटू दे तुझ्या जीवाला, दैव सांगून झोपी घालतय. जाळ लागू दे असल्या देवाला. कबीराची वाजीव तारी, होऊ दे कल्ला झाट मारी. कबीराची वाजीव तारी, होऊ दे कल्ला झाट मारी. श्रद्धा आपली न्यायावरी, श्रद्धा आपली न्यायावरी. कोण नसतो संघर्षात, कोण नसतो संघर्षात. शिकायचे जगायला याही पर्वात. धमण्यांमधली धुमसती धगधग, अंगात भरलीये भिडायची रग. मस्तकातून चेतवाग, नवमुक्तीचा आळव राग. अरे धमण्यांमधली धुमसती धगधग, अंगात भरलीये भिडायची रग. मस्तकातून चेतवाग, नवमुक्तीची आळव राग. थाळी नंगारे ढोल तुतारी, शस्त्र आणि शास्त्र भारी. थाळी नंगारे ढोल तुतारी, शस्त्र आणि शास्त्र भारी. नाल खंजेरी टिल्लम टाळ, शिजू नाही द्यायची चोरांची डाळ. निघू दे वरात दारा दारात. अरे निघू दे वरात दारा दारात. असुडाचं उठू दे वळ, दिसू दे तुझ्या एकीचं बळ. निघू दे वरात दारा दारात. असुडाचं उठू दे वळ, दिसू दे तुझ्या एकीचं बळ. घेऊन हाती निशान उठारे, घेऊन हाती निशान उठारे. प्राण ओतून वाजवत सुटारे, जोर जोरात मनगट तोंडावर कुटारे. जोर जोरात मनगट तोंडावर कुटारे. हैराण राजा हैराण प्रजा, मजेत राजा. भोंग्या भोप्यांचा गर्दब गाजा. बजा रे बजा बिगुल बाजा, बजा रे बजा बिगुल बाजा. हा एक आवाज आहे आणि तो माझ्या कवितेचाच आवाज आहे असं म्हणून मी माझी अभिव्यक्ती साकारत असतो. माझ्या परीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही आपापल्या परीने या सगळ्या प्रश्नांवर भिडलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, एवढी या संवादाच्या शेवटी एक भावना ठेवतो. आणि या ठिकाणी मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. आणि पुनश्च एकदा या सगळ्या आयोजक मंडळीचे या ठिकाणी मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि माझ्या या विवेचनाला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.